हेलो एव्हरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, 11th सायन्स मॅथमॅटिक्स मध्ये आपण पहिला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे अँगल अँड इट्स अ मेजरमेंट. याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.1 आपण स्टार्ट केलेली आहे. मागील लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1A डिस्कस केलता. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 1B डिस्कस करायचा आहे. काय क्वेश्चन आहे? ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. विद्यार्थी मित्रांनो, ज्या बी नोट्स बनणार आहेत या सगळ्याच्या सगळ्या बेस्ट हँडरिटन ज्या नोट्स आहेत ओके, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहेत, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंट मध्ये देत आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन करा. तिथं तुम्हाला या सगळ्या नोट्स भेटून जातील. 11वीच्या फिजिक्सच्या असतील किंवा आपलं मॅथच्या असेल, बरोबर आहे. ज्या बी समजा रनिंग नोट्स बनणार आहेत या नोट्स तुम्हाला सगळी पीडीएफ फॉर्मॅट मध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. ओके, टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंट मध्ये देत आहे. नक्की जॉईन करा हे लेक्चर झाल्यानंतर. ओके, चला ठीक आहे. तर बघा क्वेश्चन काय म्हणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर. तर तुम्हाला अँगल ड्रॉ करायचा आहे अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. बघा, अँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याचा क्वाड्रंट कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, चला ठीक आहे. आन्सर आपण लिहितो. खूप सोपा प्रश्न आहे. बघा कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. -140 डिग्री. मी तुम्हाला कालच सांगितलं की पॉझिटिव्ह अँगल असेल तर अँटी क्लॉकवाईज घ्यायचा आणि निगेटिव्ह असेल तर क्लॉकवाईज घ्यायचा. म्हणजे निगेटिव्ह असेल तर खालून अँगल घ्यायचा आणि पॉझिटिव्ह असेल तर वरून अँगल घ्यायचा. ओके, चला ठीक आहे. तर बघा, आता निगेटिव्ह अँगल आहे म्हणजे खालून अँगल येणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा याच्या फोडी करायच्या. जर अँगल 180च्या कमी असेल, अँगल जर 180 डिग्रीच्या लेस असेल तर काय करायचं? हा 140 180च्या कमी आहे का? कमी आहे का जास्त आहे? कमी आहे, बरोबर आहे. मग जर अँगल 180च्या 180 डिग्रीच्या जर लेस असेल तर त्या ठिकाणी याची फोड 90 प्लस करायची. 90 प्लस. ओके, तर पहिल्यांदा फोड करा. मग हा 140 म्हणजे किती येणार आहे? 90 प्लस किती उरले? हा 50 उरले का? यस, 90 प्लस 50 140 होतात, बरोबर आहे. तर याची आपण फोड अशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे जो गिव्हन अँगल दिलेला आहे त्याला मी 90 प्लस 50 असं करू शकतो. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्वाड्रंट मध्ये याला मांडायचंय. तर कशा पद्धतीने मांडता येईल बघा. हा XY कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. दिस इज द एक्स ऍक्सिस, दिस इज द वाय ऍक्सिस. ओके, आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलं. काय सांगितलं? जर समजा मायनस अँगल असेल तर खालून घ्यायचा आणि प्लस अँगल असेल तर वरून घ्यायचा. बघा, नेहमी लक्षात ठेवा, मायनस असेल तर खालून अँगल घ्यायचा, प्लस असेल तर वरून घ्यायचा. आता किती आहे? मायनस आहे म्हणजे खालून अँगल येणार आहे 90 म्हणजे इथून ते इथपर्यंत हा 90 भाग आला. त्याच्यानंतर 50 म्हणजे हा मधोमध 45 असतो आणि तिथून पुढे तुम्ही या ठिकाणी आणखीन वाढून घेऊ शकता 5 डिग्री. तर अशा पद्धतीनं हा अँगल येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अँड दिस इज द अँगल. ओके, सो अशा पद्धतीनं हा अँगल आलेला आहे. आणि हा कितव्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे? डिटरमाइन देअर क्वाड्रंट. हा -140 अँगल कितव्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये आलेला आहे. दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज द सेकंड क्वाड्रंट, दिस इज द थर्ड क्वाड्रंट अँड दिस इज द फोर्थ क्वाड्रंट. आलं लक्षामध्ये? तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहावं लागेल. काय उत्तर लिहावं लागेल? -140 डिग्री इज इन थर्ड क्वाड्रंट, इज इन थर्ड क्वाड्रंट. सर्वांना समजलं का? एक जर समजा तुम्हाला क्वेश्चन समजला, बाकीचे सगळे सब क्वेश्चन तुम्हाला समजून जातील, बरोबर आहे. मायनस असेल तर खालून घ्या, प्लस असेल तर वरून घ्या. ओके, आता बेसिक कन्सेप्ट काय विद्यार्थी मित्रांनो बघा. जर अँगल हा 180 पेक्षा लेस असेल तर 90 प्लस फोड करा. जर अँगल हा 180 पेक्षा जास्त असेल, 180 पेक्षा जास्त असेल अँगल, म्हणजे अँगल जर लेस दॅन 180 असेल तर 90 प्लस करा. अँगल जर विद्यार्थी मित्रांनो ग्रेटर दॅन 180 असेल तर 180 प्लस करा. ओके, त्याच्यानंतर हे 90 प्लस करायचं तुम्हाला इथं. त्याच्यानंतर अँगल जर विद्यार्थी मित्रांनो 360 पेक्षा लेस असेल, 360 पेक्षा किंवा 360 पेक्षा ग्रेटर धरा. 360 पेक्षा ग्रेटर असेल, 360 पेक्षा मोठा असेल तर 360 प्लस करा. 90 पेक्षा मोठा असेल तर किंवा 180 पेक्षा मोठा असेल तर सॉरी बघा, 3 कंडिशन डिस्कस करा. पहिली कंडिशन कोणती? अँगल लेस दॅन 180 असेल, 180 पेक्षा कमी असेल तर 90 प्लस घ्या. 180 पेक्षा मोठा असेल तर 180 प्लस घ्या. 360 पेक्षा छोटा असेल तर 360 पेक्षा मोठा असेल तर 360 प्लस घ्या. अशा पद्धतीनं, बरोबर आहे. ओके, कारण की तुम्हाला फोडी करून लिहायचंय. हे बघा, XY कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये विद्यार्थी मित्रांनो हा अँगल 90 असतो, हा 90 असतो, हा 90 असतो, हा 90 असतो. मग सोपं करण्यासाठी या तुम्हाला मी ट्रिक सांगत आहे. जसं जसं तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल तसं तसं तुम्हाला आणखी छान पद्धतीने समजून जाईल. ओके, कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, चला ठीक आहे. हा, आता बघा सेकंड क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. सेकंड क्वेश्चन किती अँगल आहे? 250 आहे. चला सेकंड क्वेश्चन बघूया मित्रांनो. 250 अँगल, 250 प्लस आहे का मायनस आहे बघू. प्लस आहे. प्लस म्हणलं की अँगल वरून. ओके, चला ठीक आहे. आता फोड कशी करणार सांगा बरं याची.
हा फोल्ड कशी करणार, लेस दॅन 360 आहे म्हणजे 180 प्लस. ओके, तर 250 ला मला कसं लिहिता येतं, 250 डिग्री इक्वल टू 180 प्लस. किती उरले सांगा, 250 मधून 180 काढा, 70 उरले. तर या ठिकाणी किती येणार आहे, 70 येणार आहे. म्हणजे 180 प्लस 70 म्हणजे 250 आलं. ओके, आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे तो आपण आता अँगल बघणार आहेत. हा आहे वाय ऍक्सिस आणि हा आहे एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. आता अँगल आपण किती केलेला आहे, 180 प्लस केलेला आहे. 180 प्लस 70, 180 म्हणजे हा अर्धा असतो 180, बरोबर आहे. आणि 70 म्हणजे पुढे आणखीन म्हणजे 70 डिग्री इथं. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा अँगल आलेला आहे. ओके, तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये आलेला आहे. सो दिस इज द थर्ड क्वाड्रंट. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचंय 250 डिग्री इज इन थर्ड क्वाड्रंट. इज इन थर्ड क्वाड्रंट. कितव्या क्वाड्रंट मध्ये आहे, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे. चला नेक्स्ट अँगल बघा, 420. हा नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो थर्ड 420 डिग्री. 420 अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे हे तुम्हाला आता बघायचंय. 420 म्हणजे 360 पेक्षा मोठा आहे का, यस, म्हणजे 360 प्लस करतो आपण. ओके, चला ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता उत्तर आपल्याला लिहायचंय. ग्रीन कलरची पेन घेतो म्हणजे कसं आहे स्पेसिफिक ओळखायला पाहिजे, प्रश्न आहे उत्तर. हा, तर 420 डिग्री म्हणजे 360 पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे 360 प्लस करा. ओके, म्हणजे 360 म्हणजे आपल्याला एक राऊंड मारता येईल. 360 प्लस करा. आता 420 मधून 360 गेले, किती उरले, 60 उरले का, 40 आणि 20 60 उरले. तर या ठिकाणी ओके 360 प्लस 60 याची बेरीज केली तर 420 येईल, बरोबर आहे. ओके, आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तो आपण आता डिटरमाइन करूया. चला ठीक आहे, वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस, एक्स वाय. 360 म्हणजे एक रोटेशन, 360 म्हणजे एक रोटेशन. बघा 360 म्हणलं की एक रोटेशन कंप्लीट मारलं आणि पुढे किती आहे, 60 आहे. हा पूर्ण सर्कल झाला का, हे बघा ते 360 आणि पुढं ऐक ये क्या हो रहा है, अरे जानवी बिटिया ये क्या हो रहा है, ये 360 आणि हे ऐक, चला कुछ तो गड़बड़ है इधर, ये ऐप में कुछ तो गड़बड़ है. चलो ये जो हम ऐप यूज कर रहे हैं इसमें कुछ तो गड़बड़ आहे. म्हणजे हा अँगल आपला इथं येणार आहे पण तो सर्कल बनत आहे. एक राऊंड होऊन पुढे येणार आहे. दुसऱ्या पेन ट्राय करतो आपण, होले का हो ना, ते सॉफ्टवेअर असंच गेलंय. सर्कल म्हणजे त्यांनी इनबिल्ड केलेलं आहे. त्यांना वाटलं की आपण सर्कल ड्रॉ करायला, इथं होणार सर्कल. अच्छा, एक्स वाय कोऑर्डिनेट वरच सर्कल होत आहे. तुम्ही काय करा, एक पूर्ण असा राऊंड मारा आणि पुढे 60 घ्या. एक मिनिट आपल्यापाशी भरपूर आयडिया. इथं काय करतो मी, याच्या खूप जवळ नेतो म्हणजे जेणेकरून या सॉफ्टवेअरला आपण धोका देऊता. आलं लक्षामध्ये, बरोबर आहे. हा पुढे किती घ्यायचंय, 60. करेक्ट. किती पुढे किती घ्यायचंय, 60. हे आलं 60. आलं लक्षामध्ये, सर्वांना कळलं आता कशा पद्धतीने घेतलं, बरोबर आहे. एक राऊंड मारला आणि पुढे घेतलं, बरोबर आहे. इथं तुम्ही असं घ्यायचं नाही, तुम्ही एक राऊंड मारायचं आणि पुढे असं घ्यायचंय, हे असं करायचं. पण इथं आता या ठिकाणी असं होत आहे. ओके, चला सर्वांना कळलं. मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये येत आहे उत्तर सांगा, फर्स्ट क्वाड्रंट. सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय देअरफॉर 420 डिग्री इज इन द, सांगा, फर्स्ट क्वाड्रंट. एक मिनिट, पहिल्या चरणामध्ये याचं उत्तर येत आहे. 420 झालं. पुढचा अँगल सांगा, 420 नंतर आहे 750. तर ग्रेटर दॅन 360 आहे का, 750 किती आहे सांगा, तिसरं झालं. चौथं, हा किती आहे, 750. चला 750 सांगा बरं लवकरात लवकर, फास्ट. हा अँगल ग्रेटर दॅन 360 आहे का, म्हणजे 360 प्लस पुढे करायचं. ओके, चला 360 प्लस करूया. 750 डिग्री इक्वल टू फोल्ड करा 360. अगेन 360 येईल का, आणखीन एक 360 येईल. चला ठीक आहे, अगेन आलं 360. किती झालं, हा 360 आणि 360 720 झालं. ओके, 360 आणि 360 720. 720 प्लस 30 म्हणजे इथं 2 राऊंड आहेत बघा. 360 म्हणलं की एक राऊंड, अगेन 360 म्हणलं की एक राऊंड, बरोबर आहे. आणि 30 पुढे 30 करायचं. ओके, 180 म्हणलं की बघा, हे बघा 180 म्हणलं की विद्यार्थी मित्रांनो अर्धा राऊंड येते. 360 म्हणलं की कंप्लीट राऊंड येते, बरोबर आहे. हा त्याच्यानंतर 90 म्हणलं की हो काय 90, हे 180, हे 270, हे 360 अशा पद्धतीने. ओके, मग 360 2 असल्यामुळे इथे किती राऊंड येणार आहेत, 2 राऊंड येणार आहेत. चला बरं आता बघा बरं, आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते मला सांगा, 2 राऊंड घ्या.
एक राऊंड झाला, एक राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, बरोबर आहे. आणि पुढे किती आहे 30 आहे, म्हणजे इथं 30. अशा पद्धतीनं हा अँगल येत आहे, बरोबर आहे. दिस इज द एक्स अँड वाय. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला? वा वा. चला देअरफॉर उत्तर काय लिहू सांगा? हा 750 डिग्री इज इन द बोलो फर्स्ट क्वाड्रंट. समजाले का? यस ऑर नो सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. समजाले यस ऑर नो? यस, राईट, ओके. चला चौथा झाला, ओके. आता पाचवा घेऊता. विद्यार्थी मित्रांनो भरपूर सारे गणित येतं, लवकर लवकर तर घ्यायचं का? आता पाचवा आहे 945. चला फिफ्थ नंबर आहे 945. आता एकदा दोन घेऊ का? एकदा दोन घेऊता, 2-3 घेऊ एकदाच, म्हणजे कसं आहे खटखट खटखट. ओके चला सहावा विद्यार्थी मित्रांनो, सहावा आहे बघा, सहावा आहे 1120. सहावा आहे मित्रांनो 1120. चला लगेच पुढचं घेऊता. सातवं किती आहे? सातवा आहे -80 डिग्री. त्याच्यानंतर आठवा आहे -330. चला एवढ्याला पहिल्यांदा आपण काय करूता? सॉल्व्ह करून घेऊता, बरोबर आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येणार आहे आपल्याला माहिती आहे. चला लवकरात लवकर सांगायचं, लवकर लवकर फोड करायचा. चला याचे किती फोड करू सांगा? किती फोड होतील? 360च्या 945. 360 पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे पहिली फोड झाली 360. अगेन 360 ऍड होईल, अगेन होईल का? होणार नाही. 360 प्लस 360 प्लस 360 किती होतात? 1080 होतात, जास्त होतात बघा. 360 360 720, 720 360 1080. लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा सरळ सरळ बेरीज करा, बरोबर आहे. ओके हा 360 360 720 झाले. मग 945 मधून 720 काढा, किती उरले सांगा? 5 मधून 0 गेला 5, 4 मधून 2 गेले 2, 9 मधून 7 गेले 2, 225 उरले. मग 225 ला मला 180 करता येते. 180 ची फोड, कारण की हा 360 पेक्षा कमी आहे. ओके आणि -180 करा. चला हे 225 -180 करा, किती उरतात? 45 उरतात का? 20 आणि 25 45. तर या ठिकाणी आलं 45. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण फोडी करून घेतल्या. एकदा जर खटाखट आपल्याला जर फोडी करता आल्या तर चटाचट उत्तर आपल्याला देता येतात. आलं का नाही? बारकी लक्षात आलं का नाही? सांग तू. हा राईट, ओके चला ठीक आहे. हा चला उत्तर एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट. ओके एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सांगा. 1 2 2 राऊंड पूर्ण करू का? पहिला राऊंड हो का? पहिला राऊंड, हा दुसरा राऊंड, तिसरा अर्धा जायचा आहे. अर्धा म्हणजे कुठपर्यंत? लय मोठी झाली. ओके पहिला झाला, हे दुसरा झाला आणि तिसरा अर्धा इथपर्यंत. आणखीन 45. ओके 45 म्हणजे याच्या अर्धा. अशा पद्धतीने आला. कितव्या क्वार्टर मध्ये आला मग? थर्ड क्वार्टर मध्ये. वा वा गुड गुड राईट. देअरफॉर उत्तर काय लिहू सांगा? 945 945 डिग्री इज इन थर्ड क्वाड्रंट. चला पुढचं उत्तर लगेच सांगा बरं फास्ट. गपा गप उत्तर सांगायचं आणि चटाचट लिहून घ्यायचं. चला ठीक आहे. आता काय नाही आन्सर सांगा मला. हा लवकर सांगा फास्ट. 1020 ची फोड करायची आहे. किती फोड करू सांगा? 1020. 3 फोडी होतील का? 360 प्लस 360 प्लस 360. 3 फोडी केल्यानंतर किती झालं? 1080 होतंय. ओके मग 1120 मधून 1080 गेले तर 1120 रुपयामधून 1020 रुपये गेले. काढा. असं समजत नसेल तर सरळ सरळ वजाबाकी करायची. 1120 मधून 1080 गेले सरळ सरळ. काही विद्यार्थ्यांना सरळ सरळ समजतंय, काहींना अशी वजाबाकी करून बघावं लागतंय. ओके 40 उरलं. मी किती लिहिलं? यस चला 40 उरलेलं आहे. आता करा बरं किती राऊंड आहे सांगा मला मग. हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस 3 गेले का राऊंड? 1 2 3. 360 म्हणलं की एक राऊंड, 360 म्हणलं की दुसरा राऊंड, अगेन 360 म्हणलं की तिसरा राऊंड. चला ठीक आहे. हो काय पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला, बरोबर आहे. आता तुम्ही काय करायचं? जागा कमी आहे, तुम्ही एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जरा मोठे काढा. एक्स आणि वाय ऍक्सिस जरा मोठे काढा. हा नंतर किती आहे? 40. 40 म्हणजे या ठिकाणी इथं आलं, म्हणजे कुठं आला सांगा? फर्स्ट क्वार्टर मध्ये आला का? चला ठीक आहे. काय उत्तर लिहू सांगा? 1120 डिग्री इज इन फर्स्ट क्वाड्रंट. सर्वांना समजायला येस और नो? फक्त फोडी करत राहायच्या आणि अँगल ड्रॉ करायचे. आता मायनस म्हणलं की अँगल खालून घ्यायचा का वरून घ्यायचा सांगा?
यस खालून घ्यायचा. चला ठीक आहे, बघा किती आहे -80 डिग्री. हा 90 पेक्षा कमी आहे, सरळ सरळ घ्या मग, एकदम सोपा आहे. तर बघा काय येणार आहे एक्स आणि वाय, बरोबर आहे. तर मायनस म्हणलं की अँगल खालून घ्यायचा, प्लस म्हणलं की अँगल वरून घ्यायचा, मायनस म्हणलं की खालून घ्या. हा 80 म्हणजे 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे इथे येणार आहे सरळ सरळ. हो का, आला 80. कितव्या क्वार्टर मध्ये आला सांगा, 4th क्वार्टर मध्ये. देअरफॉर उत्तर काय नाही सांगा, -80 डिग्री इज इन 4th क्वाड्रंट. चला पुढचं सांगा लवकर फास्ट. हा येऊन जाते बघा. आता पुढचे काही गणित तुम्हाला होमवर्क देणार आहे मी. हा सांगा, ठीक आहे. चला आन्सर किती आहे -330 डिग्री इक्वल टू 360 पेक्षा कमी आहे का, म्हणजे 180 करायचं. चला करा बरं पुढे. 180 प्लस 180 प्लस किती, 360 मधून 180 गेले, 130 आणि 20 150 उरले. 150 म्हणजे 90 प्लस करता येते. हे बघा 330 ची आपल्याला फोड करायची आहे. पहिल्यांदा आपण काय केलं, 180 केलं. अगेन 90 आपण करू शकतो, बरोबर आहे. 180 90 किती, 270. 270 झालं. मग 360 मधून 270 गेले, 60 उरले. मग अगेन या ठिकाणी किती येणार आहे, 60 येणार आहे. मग फोड लिहून घ्या. या ठिकाणी मायनस 90 डिग्री प्लस 60 डिग्री. फोडी करायच्या. असं समजत नसेल सरळ सरळ काय करायचं, सरळ सरळ इथं उभी बेरीज वजाबाकी करून टाकायची, बरोबर आहे. चला ठीक आहे. आता मला क्वाड्रंट सांगा किती राऊंड आहेत. एक बी राऊंड नाही. पहिला राऊंड अर्धा आहे बघा, अर्धा मारला, नंतर 90चा मारला, अशा पद्धतीनं. चला म्हणजे इथपर्यंत गेलो, नंतर 60 म्हणजे इथं आलं, बरोबर आहे. कितव्या क्वाड्रंट मध्ये, 4th क्वाड्रंट मध्ये. दिस इज द 4th क्वाड्रंट. त्याच्यामुळे उत्तर काय नाही सांगा, -330 डिग्री इज इन 4th क्वाड्रंट. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, यस अँगल दिलेला आहे, तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तो आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याचा ग्राफ आपण प्लॉट करू शकतो, बरोबर आहे. त्याला आपण ड्रॉ करू शकतो. आता या ठिकाणी काही गणित तुम्हाला होमवर्क साठी द्यायचे, याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. यस ऑफलाईनचे विद्यार्थी तुम्ही इथं मला विचारू शकता, नाही तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारता. मायनस काय, यस गुड. बघा हे आपलं चुकलेलं आहे. तर मायनस अँगल म्हणलं की खालून येतो अँगल, बरोबर आहे. इथं आपण खालून घेतलाय. मायनस अँगल म्हणलं की खालून, म्हणजे काय नाही सांगा आता. 180 90 60 फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर आहे. वा वा, गुड ऑब्झर्वेशन. बघा असं ऑब्झर्वेशन पाहिजे. चला ठीक आहे. मायनस म्हणलं की अँगल खालून आणि प्लस म्हणलं की वरून घ्यायचा, अलग लक्षामध्ये. ओके चला ठीक आहे. 2 गणित तुम्हाला होमवर्क देणार आहे. कोणकोणते आहेत बघा, लिहून घ्या. आणि ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर येऊन जाईल. -500 डिग्री हा एक होमवर्क घ्या, आणि त्याच्यानंतर -820 डिग्री याचे उत्तर बी सांगू का लगेच. ओके याचं उत्तर आहे 3rd क्वार्टर मध्ये. बघा बरं, ट्राय करा. ऑफलाईन वाले इथंच ट्राय करा लगेच. आणि -820 आहे 3rd क्वाड्रंट. चला ट्राय करायचं सर्वांनी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन नंबर फर्स्ट बी आपला झालेला आहे. एखादा अँगल कोणत्या क्वार्टर मध्ये आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. तो प्लस अँगल असू द्या किंवा मायनस अँगल असू द्या. क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करत राहा. ओके आणखीन काही तुम्हाला वाटत असेल की सर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे तो भी मला सजेस्ट करू शकता. त्या टॉपिकवर मी व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल. ओके चला ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूत. ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. जय हिंद, जय परिवर्तन. वा वा.